नमस्कार मित्रांनो, अक्षय तृतीयेला त्रिपुष्कर योग या 5 राशींचं नशीब बदलणार. सोनं पावलांनी लक्ष्मी येईल दारी आणि तिजोरीत वाढेल धनसंपत्ती. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. जर तुम्हीही आर्थिक अडचणीत असाल किंवा नवीन काम सुरू करायचे असेल तर अक्षय तृतीयेचा दिवस तुमचे नशीब उघडू शकतो. हिंदू धर्मात अक्षय तृतीयेचा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक आहे. हा दिवस खूप शुभ मानला जातो. 2026 मध्ये हा सण आणखीन खास ठरणार आहे, कारण यावेळी ग्रहांची स्थिती दुर्मिळ त्रिपुष्कर योग तयार करत आहे. मान्यता अशी आहे की या योगात केलेल्या कामाचे फळ 3 पट मिळते. जर तुम्हीही आर्थिक अडचणीत असाल किंवा नवीन काम सुरू करायचे असेल तर अक्षय तृतीयेचा दिवस तुमचे नशीब उघडू शकतो. तर जाणून घ्या कोणत्या राशींना योगाचा सर्वाधिक फायदा होईल. मेष राशी. मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ आर्थिक प्रगती घेऊन येईल. त्रिपुष्कर योगाच्या प्रभावामुळे अडकलेले पैसे परत मिळू शकतात. रिअल इस्टेट किंवा मालमत्तेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही अक्षय तृतीया तुमच्यासाठी खूप शुभ ठरेल. वृषभ राशी. वृषभ राशीचा स्वामी शुक्र असल्याने सुखसुविधांमध्ये वाढ होईल. व्यवसायात मोठी डील फायनल होऊ शकते. नवीन नोकरी शोधणाऱ्यांना चांगली संधी मिळतील. समाजात मान सन्मान वाढेल. सिंह राशी. सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ करिअरमध्ये मोठी प्रगती घेऊन येऊ शकतो. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. पदोन्नतीचे योग बनतील. पितृक संपत्तीशी संबंधित वाद मिटू शकतात. वृश्चिक राशी. या राशीच्या लोकांसाठी त्रिपुष्कर योग गुंतवणुकीसाठी खूप फायदेशीर ठरेल. शेअर बाजार किंवा सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी हा उत्तम काळ आहे. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. धनुराशी. धनुराशीच्या लोकांसाठी उत्पन्नाचे नवीन मार्ग उघडतील. आध्यात्मिक रुची वाढेल. धार्मिक यात्रेचे योग बनतील. व्यापाऱ्यांसाठी ही अक्षय तृतीया मोठ्या नफ्याचे संकेत देत आहे. अक्षय तृतीया आणि त्रिपुष्कर योगाचे महत्त्व. अक्षय म्हणजे कधीही न संपणारे. वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला हा सण साजरा केला जातो आणि नवीन सुरुवातीसाठी सर्वोत्तम मानला जातो. 2026 मध्ये त्रिपुष्कर योग असल्याने या दिवशी दान, पुण्य आणि खरेदीचे महत्त्व अनेक पटीने वाढले आहे. धातूची खरेदी. या दिवशी सोने किंवा चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते. शक्य नसेल तर मातीचे भांडे किंवा ज्वारी खरेदी केली तरी लक्ष्मीची कृपा मिळते. जल व अन्नदान. उन्हाळ्यात तहानलेल्या लोकांना पाणी पाजणे, सत्तू, लाकडी आणि हंगामी फळांचे दान केल्याने पितृदोष शांत होतो आणि पुण्य मिळते. लक्ष्मी विष्णू पूजन. सुखशांतीसाठी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींची एकत्र पूजा करावी. श्री सूक्ताचा पाठ नकारात्मकता दूर करतो. शुभ सुरुवात. नवीन व्यवसाय, प्रॉपर्टी, रजिस्ट्रेशन किंवा मोठी गुंतवणूक करण्यासाठी हा दिवस उत्तम आहे. त्रिपुष्कर योगात सुरू केलेले काम 3 पट फायदा देतो. जीवसेवा. गाईला गुळ पोळी खाऊ घालणे आणि पक्ष्यांसाठी दाणा पाणी ठेवणे दरिद्रता दूर करते आणि कुंडलीतील ग्रहदोष शांत करते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.